अहो काय झालंय? एवढा राग कशासाठी हवाय? अहो तो तुमचा मुलगा आहे. तुम्ही नाही समजून घेणार त्याला तो कोण समजणार? अहो मुलं आता मोठी झाली. मुलं आपल्या बरोबरीला आली ना की थोडं त्यांच्या दृष्टीने पण विचार करायला हवा आपल्याला. ते कसा विचार करतात तसं थोडं आपण समजून घ्यायला हवं ना. ठीक आहे, आज तो मॅच हारला असेल पण त्यात एवढं काय झालं? तो प्रयत्न करतोय ना. अहो तुम्ही त्याचे वडील आहात. तुम्ही समजून नाही घेणार का त्याला? आता मी काय सांगणार? ठीक आहे ना, त्याच्याकडून जास्त प्रॅक्टिस करून घ्या. आज हारला म्हणून तो परत हारणार असं नाही ना. कदाचित तो नंतर जिंकेलही. पण तुम्ही जर असं रागवलं तर त्याला काय वाटेल सांगा बरं? ठीक आहे ना. अहो मी तुम्हाला ज्ञान नाही शिकवत आहे. मी तुम्हाला फक्त सांगते. तुम्ही त्याच्यावरती राग धरून काय होणार आहे? त्याच्या मनात पण तुमच्याविषयी राग येणार की एवढीशी मॅच हारला आणि बाबा रागवले. असं नाही होत ना. ठीक आहे, थोडं समजून घ्या त्याला. आणि तुम्ही बघितलं का तो मॅच किती जिद्दीने खेळत होता? त्याला लागलंय पण, त्याला जखमा झाल्यात पायाला. समजून घ्या ना थोडं तुम्ही त्याला. ठीक आहे, परत तो जिंकेल ना. आणि असं राग धरून काय होणार आहे? आपण नाही आपल्या मुलांना समजून घेणार तर कोण घेणार? थोडंसं मुलांच्या कलेने घ्यावं लागतं. हे मी सांगतो का तुम्हाला? नाही ना. तुम्ही कर्ते पुरुष आहात घरातले. तुमच्यावरती जबाबदारी आहे. आणि तुम्हीच असं वागलात तर कसं होईल? मग आता ह्याच्यापुढे प्लीज राग धरू नका मुलांचा. थोडं समजून घ्या त्यांना. त्यांच्या मित्रासारखं वागा. तुम्ही वडील म्हणून त्यांच्याशी कधीच बोलू नका. तुम्ही त्यांचे मित्र व्हा. अहो असं म्हणतात, आपली चप्पल जेव्हा मुलाच्या पायाला येते ना तेव्हा असं समजायचं की आपण त्याचे वडील नाही आहे, आपण मित्र आहोत. आणि तुम्ही मित्रासारखं वागा त्याच्याशी. अशा काही गोष्टी असतात जे मुलं आपल्या आईशी नाही बोलू शकत, ते आपल्या बाबांशी बोलतात. हा मुलगी असते ना तर नक्की तिने माझ्याशी बोलली असते. पण तो मुलगा आहे, तुम्ही त्याच्याशी बोला. तो पण आपलं मन मोकळं करेल तुमच्यासमोर. चला, तुम्ही समजूत काढा मुलाची.